चंद्रपुरात भाजपकडून शिवसेना ठाकरे पक्षाला सव्वा वर्षाचा महापौर करण्याचा प्रस्ताव. भाजपमधील वरिष्ठ सूत्रांची माहिती. आधी कुणाचा महापौर होणार यावरती चर्चा सुरू. अशा प्रकारचा प्रस्ताव आल्यास विचार करू. जिल्हाध्यक्ष संदीप गिर्रे यांची माहिती. चंद्रपुरात भाजपसोबत जाण्याचा प्रश्नच नाही. एकतर विरोधात बसू अन्यथा काँग्रेससोबत चर्चा करण्याचे पक्षप्रमुखांचे स्थानिक नेत्यांना निर्देश. चंद्रपुरातील घडामोडींवरती संजय राऊत यांची प्रतिक्रिया. चंद्रपूर महापालिकेत काँग्रेसचा गटनोंदणीचा घोळ. वडेट्टीवारांच्या गटाला नागपूर विभागीय आयुक्तांकडून नोटीस. 7 मुद्द्यांवरती उत्तर मागवलं. तर मुंबई महानगरपालिकेत शिवसेनेचा सहयोगी गट म्हणून सोबत जाण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसला हवंय स्वीकृत नगरसेवक पद. एल वॉर्ड प्रभाग समितीसह काही महत्वाच्या समित्यांवर देखील सदस्यपदाची मागणी. सूत्रांची माहिती. तर शिवसेनेकडून ठोस आश्वासन न मिळाल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसकडून अद्याप गटनोंदणी नाही. मुंबईत महापौर आणि उपमहापौर पदासाठी 11 फेब्रुवारीला निवडणूक होणार. मुंबई महापालिकेतील महापौर दालन सज्ज. मुंबई पालिकेत दोन्ही शिवसेना पक्षाला एकच कार्यालय विभाजन करून मिळण्याची शक्यता. पक्षफुटीनंतर कार्यालयांची संख्या वाढल्यामुळे निर्णय. पालिकेकडून लवकरच कार्यालय विभाजनाचं काम केलं जाणार. नाशिकमध्ये उपमहापौर पदावरनं शिंदेच्या शिवसेनेतील अंतर्गत कलह उघड. पक्षादेश डावलून उपमहापौर पदासाठी प्रवीण तिदमे आणि राहुल दिवे यांचे अर्ज दाखल. तर गटनेत्यांच्या सूचनेप्रमाणे विलास शिंदे यांनी भरलाय उपमहापौर पदाचा अर्ज. तर पक्ष काय कारवाई करणार याकडे लक्ष. सांगली महापालिकेत भाजप आणि राष्ट्रवादीची युती. भाजपकडून महापौर पदासाठी धीरज सूर्यवंशी यांचं नाव जाहीर. तर राष्ट्रवादीकडून गजानन मगदूम हे उपमहापौर पदाचे उमेदवार. 10 फेब्रुवारीला होणार निवडणूक. शिंदे शिवसेनेला सोबत घेणार असल्याची माहिती. कल्याण डोंबिवलीतील ठाकरेंचे नेते श्रीकांत शिंदेंना भेटले. गटनेते उमेश बोरगावकर, पक्षप्रतोद संकेश भोईर यांच्याकडून स्वागत. तर बेपत्ता नगरसेवक शिंदेंच्या संपर्कात असल्याचा आरोप. तर भेटीनंतर ठाकरे सेनेत संभ्रम. आमच्यासारखे 242 आमदार आहेत म्हणून मुख्यमंत्री आहेत. शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार सुहास बाबर यांचं वक्तव्य. तर 11 कोटी जनतेमुळे फडणवीस मुख्यमंत्री. नवनाथ बन यांचं प्रत्युत्तर. पालकमंत्रीपदाचा पेच कायम. कोकाटेंचं मंत्रीपद गेल्यानंतर नंदुरबारची जबाबदारी अजित पवारांकडे. अजित पवार पालकमंत्री असलेल्या पुणे आणि बीड जिल्ह्याची जबाबदारी आता उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडे. मात्र नंदुरबारचं पालकमंत्रीपद कुणाला मिळणार याकडे लक्ष. पालकमंत्री नसल्यामुळे जिल्हा नियोजन समितीची बैठक रखडली. बार्शीतील विध्वंसक वृत्तीविरोधात लढण्यासाठी आम्ही एकत्र आलो. आमदार दिलीप सोपल यांची भाजप नेते राजेंद्र राऊत यांच्यावर टीका. विध्वंसक वृत्ती संपवण्यासाठी आम्ही महाआघाडी स्थापन केली. सोपलांची प्रतिक्रिया. धाराशिवमध्ये शिवसेनेचे अधिकृत उमेदवार आहेत. त्यांच्या पाठीशी उभे रहा. बंडलबाज लोकांच्या नादी लागू नका. धाराशिवमध्ये बंडखोरीवरती एकनाथ शिंदेंची कडाडून टीका. मुंबईतील नवनिर्वाचित महापौर उपमहापौर पदासाठी नवी वाहनं. तर महापौरांसाठी इनोव्हा एन. तर उपमहापौर आणि विशेष समिती अध्यक्षांसाठी 12 स्कॉर्पिओ गाड्यांची खरेदी. अध्यक्षांच्या गाड्यांची ओळख व्हावी म्हणून गाड्यांना भगव्या पट्ट्यांचं डिझाईन करणार. जुनी वाहनं गेल्या 4 वर्षात पालिका अधिकाऱ्यांना वापरासाठी दिल्यामुळे नवी वाहनं घेण्याचा निर्णय. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत अनोखा उपक्रम. केडीएफचे अधिकारी प्रशांत भागवत यांचा सायकलनं घर ते ऑफिस प्रवास. भागवत यांनी टी शर्टद्वारे जनजागृती करत प्रभागनिहाय पाहणी केली. भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटलांच्या पत्नी अर्चना पाटील यांना निवडून आणण्याचं ओमराजेंचं प्लॅनिंग आहे का? लोकांमध्ये कुजबूज असल्याचा राष्ट्रवादीच्या नेत्या सक्षणा सलगर यांचा दावा. तेर जिल्हा परिषद गटामध्ये कार्यकर्त्यांची इच्छा असताना आमदार खासदारांनी महाविकास आघाडी न केल्याचा आरोप. जेव्हा माणूस घाबरतो तेव्हा तो घाबरत नाही असंच म्हणतो. जयकुमार गोरेंची राष्ट्रवादीच्या उमेश पाटलांवरती नाव न घेता टीका. मी कोणाला घाबरत नाही, पालकमंत्र्यांना का घाबरू असं वक्तव्य उमेश पाटलांनी केलं होतं. विधानसभेच्या वेळी दिलीप सोपल यांची गाडी चुकली नाहीतर ते मंत्रिमंडळात असते. सोलापुरातल्या प्रचार सभेत बोलताना एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया. दिलीप सोपल हे ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार असून एकनाथ शिंदेंनी भर सभेत त्यांचं कौतुक केलं.